नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पशुपालन करत असताना, पशुसंवर्धन करत असताना आपल्याला पशूंसाठी संतुलित आहार व्यवस्थापन करणं गरजेचं. हा आहार व्यवस्थापन करत असताना योग्य तो सल्ला घेऊन आपल्याला हे आहार व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय जनावरातील चारा व्यवस्थापन आणि नकारात्मक ऊर्जा संतुलन. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सॅम लुद्रिक. नमस्कार सर. जनावर सांभाळणं म्हणजे त्यांचं आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन असे अनेक टप्पे असतात, पण त्यात आहार व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं. तर या आहार व्यवस्थापनाचं महत्त्व याबद्दल सांगावं. सध्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हा आता पारंपरिक राहिलेला नाही. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हा आता व्यावसायिक झालेला आहे. म्हणजे काही लोक जे शेतीवरती अवलंबून राहून पशुपालन करत होते, त्याऐवजी आता पशुपालन करून स्वतःचा उदरनिर्वाह करणे आणि त्याच्यावरती जगणे हे कमाईचं एक साधन लोकांनी बनवलेलं आहे. आणि ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते करणं अत्यंत आवश्यक आहे रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं. ज्यावेळी आपण व्यावसायिक दुग्ध व्यवसाय करत राहतो, त्यावेळी पशुपालन करत असताना 4 गोष्टींची अत्यंत महत्त्वाचे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे पशुप्रजनन, दुसरी गोष्ट आहे पशूंचं आरोग्य, तिसरी गोष्ट आहे पशूंचं व्यवस्थापन आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पशु आहारशास्त्र. हे पशु आहारशास्त्र याच्यावरती दुग्ध व्यवसायाचा कणा पशु आहारशास्त्र हे आहे. कारण 60 ते 70% जो खर्च आहे तो पशु आहारावरती आपण खर्च करत राहतो आणि त्यामधून आपल्याला पुष्कळसा बेनिफिट्स, पुष्कळसा आपल्याला फायदा पशुपालकांना होत राहतो. एक संतुलित आहार आपण जनावरांना देत असतो. तर या संतुलित आहाराचा विचार केला की आपला जो महत्त्वाचा विषय आहे की ऊर्जा संतुलन आपल्याला करणं गरजेचं असतं. तर मुळातच हे ऊर्जा संतुलन म्हणजे नेमकं काय आहे? आपण जो आहार देत असतो, मग ते पिष्टमय पदार्थ असतील किंवा स्निग्ध पदार्थ असतील किंवा प्रोटीन्स असतील किंवा इतर सर्व जे आहे, त्याच्यातून मिळणारी जी ऊर्जा आहे ती जनावर वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये खर्च करत राहते. ह्या ऊर्जा निर्मितीचं मूळ जे आहे ते पिष्टमय पदार्थांच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर फॅट्समधून म्हणजे स्निग्ध पदार्थामधून किंवा प्रोटीन्समधून जे प्रथिन आहे त्याच्यातून आपण ऊर्जा निर्मिती करत राहते. शरीर ऊर्जा निर्मिती करत राहतं. आणि ह्या ऊर्जा निर्मितीचा वापर शरीरामध्ये 4 प्रकारे होत राहतो. पहिली गोष्ट म्हणजे जे लहान वासरं असतील त्यांच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर, ज्याला आपण वाढ होण्यासाठी ऊर्जेची गरज आहे. दुसरी गोष्ट रोजच्या चयापचयाच्या क्रिया म्हणजे उठणं असेल, बसणं असेल, पाहणं असेल, ऐकणं असेल, शेण घालणं असेल, रवंत करणे असेल, लघवी असेल, मूत्र असेल, या सर्वाच्या द्वारे जे काही रोजच्या चयापचयाच्या क्रिया असतात ज्याला आपण मेंटेनन्स म्हणतो, त्या मेंटेनन्ससाठी एनर्जी लागत असते. तिसरी गोष्ट जी आहे ते या मेंटेनन्स बरोबर ज्यावेळी जनावर गाभण आहे त्यावेळी प्रसूतीच्या काळामध्ये त्याला लागणारी ऊर्जा ही वेगळी ऊर्जा त्याला द्यावी लागते. आणि चौथी गोष्ट जी आहे की जनावर ज्यावेळी बितय त्यानंतर ते जनावर दूध द्यायला चालू करते. त्या दूध देण्यासाठी म्हणून त्याला जी काय ऊर्जा लागते त्याला आपण प्रोडक्शन रेशन असं म्हणतो की प्रोडक्शनमध्ये लागणारी ऊर्जा. अशी 4 पद्धतीनं आपण जे काय खाद्य देतो, आपण जे काय वैरण देतो, त्या वैरणीचा आणि त्या खाद्याचा अशा पद्धतीनं ऊर्जेत रूपांतर होतं आणि मग ही ऊर्जा या 4 पद्धतीनं शरीरामध्ये वापरली जाते. म्हणून ह्या ऊर्जेचं संतुलन इतकं महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आपण ऊर्जेचं संतुलन करत नाही तोपर्यंत या ऊर्जेचा विपरीत परिणाम होत राहतो जर आपण व्यवस्थित रीतीनं त्याचं संतुलन केलं नाही तर. म्हणून संतुलित ऊर्जा त्या जनावराला आपण देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे संतुलित ऊर्जा आपण देत असताना पहिल्यांदा जे सांगितलं की आपल्याला ऊर्जा जी आहे ती आहारातून मिळत राहते. म्हणजे ओला चारा असेल किंवा कोरडा चारा असेल किंवा पशुखाद्य असेल आणि बाकी मिनरल्स वगैरे जे बाकीच्या गोष्टी आहेत याच्यातून आपण त्या जनावराला ऊर्जा देत असतो. त्या ऊर्जेचं संतुलन या 4ही घटकांच्या द्वारे आपण किती ऊर्जा त्याला देत आहोत हे आपल्याला पाहावं लागेल. कारण का किती ऊर्जा आपण देतो आणि किती ऊर्जा ते वापरते आणि त्या किती ऊर्जा ते जनावर आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवते किंवा ते ऊर्जेची किती कमतरता होते याच्यावरती ह्या 4 गोष्टी अवलंबून आहेत. त्या पशुच्या जीवन अवस्थेनुसार
त्यानुसार आपल्याला त्याचं ऊर्जा संतुलन करणं आहाराच्या माध्यमातून गरजेचं आहे. पण अत्यंत ज्यावेळेला हे मुळातच नकारात्मक ऊर्जा संतुलन असतं, हे नेमकं कधी घडतं? जास्तीत जास्त दूध उत्पादन करणाऱ्या ज्या गायी आहेत किंवा म्हशी आहेत त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, हे नकारात्मक ऊर्जा संतुलनाचा प्रकार घडून येतो. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. दुसरी गोष्ट आहे की पहिल्यांदा ज्या पैलटकरी गायी असतील, कालवडे असतील, ज्या व्यायला झालेल्या आहेत, म्हणजे पहिल्यांदा व्यायला झालेल्या आहेत, याला प्रिडिस्पोजिंग फॅक्टर म्हणजे त्याच्या पाठीमागं असणाऱ्या कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण की या जनावरांच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, ज्याला आपण नकारात्मक संतुलन म्हणतोय, ऊर्जा संतुलन, हे घडत राहते. म्हणजे ही प्रिडिस्पोजिंग कॉज आहे, हे महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामध्ये हे आपल्याला दिसून येते. आता हे का दिसून येते तर आपल्याला असं दिसेल की गाभण पिरियडमध्ये बऱ्याचदा आपण गायींच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर गायींच्या बाबतीमध्ये शेतकरी त्या गायींना चारा आणि व्यवस्थित देत असतो. त्याचं कारण का? कारण गायींना दूध आटवावं लागते, दूध बंद होत नाही गायींचं. ते साधारणतः 60 दिवस 70 दिवस या पिरियडमध्ये आपल्याला ते जनावराचं दूध, त्या गायीचं दूध आटवावं लागतं आणि त्यानंतर त्या जनावराला ते भरडा बंद करून काहीतरी करून ते शेतकरी ते जनावर ते आटवतो. म्हणजे गायींच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येते. परंतु म्हशींच्या बाबतीमध्ये असं आपल्याला दिसतंय की अगोदरच त्यांचा गाभण राहण्याचा पिरियड जो आहे तो 10 महिन्याचा आहे आणि त्यानंतर त्या व्याल्यानंतर एक 5-6 महिने दूध दिल्यानंतर त्या बऱ्याचदा आपल्याला माझावर येतात असं लक्षात येते आणि त्यानंतर त्यांचा जो गाभण पिरियड आहे त्याच्या 5व्या-6व्या महिन्यातच जनावर, म्हशी विशेषतः, दूध द्यायचं बंद करतात आणि दूध द्यायचं बंद केल्यानंतर शेतकरी पहिलं काम काय करत असेल तर त्याचा भरडा बंद करतो, कारण ते परवडत नाही. परिणामस्वरूप काय होतंय की इकडं आपण पाहतो की शेवटच्या 3 महिन्यामध्ये, म्हणजे विशेषतः म्हशीमध्ये जर आपण बघायला गेलं तर 7 ते 10 महिन्यामध्ये त्याच्या पोटामध्ये वासराची वाढ व्हायला लागलेली असते. आता वासरू जे आहे, हे वासरू, त्याला लागणारी ऊर्जा ही काय आपण बाहेरून प्रोव्हाइड करत नाही, त्याला बाहेरून देत नाही आपण, ती त्याच्या आईकडून शोषून घेत असते. आणि आईला जर आपण खायला नाही दिलं तर ती वासरू असं काही विचार करत नाही की माझ्या आईला खायला मिळत नाही त्यामुळे मी काय ऊर्जा घेणार नाही. ते शोषायचं काम तिथं चालूच असते, त्याच्या हाडाची वाढ चालू आहे, त्याची वजन वाढत आहे. त्यामुळं आपल्याला असं दिसेल की ते गायीकडून असेल किंवा म्हशीकडून असेल, ते वासरू जेवढी लागणारी ऊर्जा ती आपल्या आईकडनं घेत असते, आपण त्याला वरून देत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यामध्ये ऊर्जेचं संतुलन होत नाही आणि ऊर्जा कमी पडायला चालू होती. व्याल्यानंतर जनावर काय लगेच खायला चालू करत नाही. म्हणजे आपल्याला असं दिसेल की 1, 2, 3 दिवस 4 दिवस ते जनावर व्यवस्थित खात नाही. त्याचे कारण त्याच्यावरती स्ट्रेस आहे, म्हणजे ज्याला आपण ताणतणाव आहे, थोडासा विताना काही झालेला त्रास आहे, आणखीन काही बाकीच्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते खात नाही. परंतु त्या पिरियडमध्ये जनावराचं दूध काही बंद नाही. पहिल्या दिवसापासून शेतकरी त्याचं दूध काढायला चालू केलेलं असते. शेतकऱ्याला त्या असं म्हणता येणार नाही की बाबा माझं जनावर खात नाही म्हणून मी दूध काढायचं बंद करेन, असं कधी होत नाही. म्हणजे इकडं तो दूध काढत आहे, दुधातून एनर्जी जात आहे, दुधातून एनर्जी, लॅक्टोज असेल किंवा बाकीचे जे घटक आहेत, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, बाकी गोष्टी जात आहेत, दुधातून बाहेर पडत आहेत शरीरातून आणि ते शरीराला मात्र पोषण मिळत नाही. या परिस्थितीत असं होतं की आम्ही समजा उदाहरणादाखल मी म्हणतो की आपण एक 100 किलो कॅलरी त्याला खायला द्यायला लागलो आणि 120 किलो कॅलरी एनर्जी त्याच्यामधून निघून चाललेली आहे दुधाचं एक्स्ट्रा धरून, तर हा 20 किलो कॅलरीचा जो काही फरक आहे तो 20 किलो कॅलरी ज्याला आपण म्हणतो निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, तेवढी एनर्जी त्याला निगेटिव्ह होते, त्याच्या शरीरामध्ये कमतरता होते आणि मग जे काय प्रॉब्लेम्स होतात ते चालू होतात. नकारात्मक जे काही आपल्याला ऊर्जा संतुलन आपण करतोय तर ते करत असताना किंवा मुळातच त्याचं त्या पद्धतीने जे काही संतुलन बिघडतं म्हणा, तर ते असं होण्याचं काय कारण आहे? शरीरामध्ये जी ऊर्जा कमी पडलेली आहे ती कोणत्याही परिस्थितीत त्याला ते मीट करायचं आहे, म्हणजे त्याला ते त्या लेवलला आणायचं आहे. समजा जेवढं दूध आपल्याला द्यायचं आहे तेवढ्या दुधासाठी ते ज्या लागणारी एनर्जी ही त्याला, ती ऊर्जा जी आहे तिच्या शरीरामध्ये तयारच करायची आहे कुठल्याही परिस्थितीत. म्हणून मग ते काय करते शरीर की ज्यावेळी ऊर्जा कमी पडते त्यावेळी जे फॅट्स आहेत, म्हणजे ज्याला आपण स्निग्ध पदार्थ आहेत, त्या स्निग्ध पदार्थामधून ॲडिपोज टिश्यूमधून ते त्या फॅटचं मोबिलायझेशन करून किंवा ते फॅट जाळून ती एनर्जी मिळवायचा शरीर प्रयत्न करत राहते. ज्यावेळी फॅटमधनं एनर्जी मिळत नाही त्यावेळी जे ग्लायकोजन आहे किंवा जे प्रोटीन्स आहेत जे मसल्समध्ये आहेत, त्या मसल्समधलं प्रोटीन्समधून सुद्धा ते प्रोटीन काढून घेऊन ते जाळून जनावर काय करते की त्याच्या शरीरामध्ये ऊर्जेची निर्मिती करत राहते. म्हणजे जे फॅट डिप्लिशन आहे, म्हणजे ज्याला आपण स्निग्ध पदार्थ जे साठवून ठेवलेले आहेत त्याचा जो डेपो आहे तो कमी होतो,
प्रोटीनचा डेपो आहे तो कमी होतो आणि त्याचा परिणाम, विपरीत परिणाम त्याच्या शरीरावरती दिसून येतो. ज्यावेळेला आपण एखादं जनावर प्रसवल्यानंतर जे म्हणतो, तर त्या प्रसवल्यानंतर त्याच्यामध्ये या नकारात्मक ऊर्जेचे काय परिणाम दिसून येतात? पहिला परिणाम आपल्याला समोरासमोर जो दिसतो तो म्हणजे काय, शरीरामधलं हे स्निग्ध पदार्थ असतील, म्हणजे ज्याला आपण फॅट म्हणतो, किंवा प्रोटीन्स असतील, हे प्रोटीन डिप्लिशन म्हणजे कमी होऊन जाते एकदम. आणि आपल्याला असं जनावर असं दिसेल की नुसते हाईड अँड बोन, म्हणजे नुसतीच त्याच्या अंगावरती हाडांच्या वरती कातडं पांघरलेलं आहे आणि ते जनावर आपण आपल्यासमोर उभा केलेलं आहे, इतकं ते जनावर हळूहळू खराब होत जाते. याला बॉडी स्कोअर असं म्हटलं जाते. हे बॉडी स्कोअर इंडेक्स जो आहे, ज्याला आपण त्या शरीराची ठेवण जी आहे त्याच्यावरती त्याची किती बॉडी स्कोअर आहे त्याच्यावरती खूप महत्त्वाची गोष्ट अवलंबून आहे. ज्यावेळी आपण जनावर बाजारात विकत घ्यायला जातो त्यावेळी या बॉडी स्कोअरवरती खूप लक्ष द्यायला पाहिजे. त्यामध्ये कसं की 2.5 ते 3, 3 ते 3.5, 3.5 ते 4 अशा पद्धतीने आम्ही बॉडी स्कोअर त्याला देत असतो. म्हणजे ज्या तब्येतीवरून उदाहरणादाखल जर सांगायचं झालं तर एक 13 बरगड्या जनावरांच्या मध्ये आहेत. या 13 बरगड्यामधल्या व्यायला झालेल्या जनावरांच्या मध्ये शेवटची बरगडी अस्पष्ट दिसत असेल तर ठीक आहे, परंतु जर आपल्याला दिसलं की आम्ही व्यायला झालेल्या जनावरांच्या 4-5 बरगड्या जर आपल्याला स्पष्ट दिसत आहेत तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये ते जनावर आहे. म्हणजे त्या जनावराचे पोषण व्यवस्थित झालेलं नाही गाभण कालावधीमध्ये आणि पुढे जाऊन हे आपल्याला त्रास देणार आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शिवाय पाठीमागची त्याची संडाची जागा जी आहे, एनस ज्याला आपण म्हणतो, ती एकदम खोल गेलेली आहे, डोळे एकदम खोल गेलेले आहेत, कातडे एकदम निस्तेज पडलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सच्या आहेत, म्हणून त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आता विताना काय होते पहिल्यांदा की विताना आपल्याला निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सच्या जनावरांच्या मध्ये पहिली गोष्ट आहे की व्यवस्थित वीत नाही जनावर, जसं नॉर्मली व्यायला पाहिजे त्या पद्धतीनं जनावर वीत नाही. मी बऱ्याचदा असं बघितलंय की मालक आम्हाला सांगत येतो की रवंत तर करायला लागलेली आहे, इकडे पाण्याची पाणटोळ तर फुटलेली आहे, परंतु ते जनावर काही वीत नाही. म्हणजे ते काय वासरू बाहेर टाकायला तयार नाही. हात घालून बघितला तर वासरू पण नॉर्मल स्थितीमध्ये आहे, 2 पाय पुढचे, मुंडकं, त्याचं डोकं वगैरे सगळे व्यवस्थित स्थितीमध्ये आहे, परंतु बाहेर टाकायला तयार नाही. त्याचं कारण का, त्याला आम्ही युटेराइन इनर्शिया असं म्हणतो. हे बाहेर टाकण्यासाठी जी जनावरांमध्ये वेन पाहिजे, वेन येणे जो काय प्रकार आहे किंवा त्या गर्भाशयाचं जे आकुंचन प्रसरण व्हायला पाहिजे आणि मग ती बाहेर यायला पाहिजे वासरू, ती ऊर्जेची कमतरता झाली की ऑटोमॅटिकली हे युटेराइन इनर्शिया होतं आणि युटेराइन इनर्शिया झाला की जनावराचं वासरू तसंच अडकून राहतं आणि मग आपल्याला ते फोर्सफुली हात घालून काहीतरी करून ते जनावराचं वासरू आपल्याला काढावं लागतं. आणि त्या पिरियडमध्ये त्या जनावराला होणारा त्रास आणि त्या पिरियडमध्येच त्या जनावराला ते जे काय होणारी इजा असेल त्या इजामुळे नंतर त्याच्या दुग्धोत्पादनावरती, प्रजनन क्षमतेवरती परिणाम होतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जनावर व्यालं, समजा आपण व्याल्यानंतर जार पडणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याला आपण वार म्हणतो, काही ठिकाणी जार म्हणतात, आम्ही इंग्लिशमध्ये त्याला प्लासेंटा म्हणतो. हे प्लासेंटा पडणे म्हणजे जार पडणे ही पुढच्या प्रजननासाठी, पुढच्या वेळेला ते गाभण राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही वार पडणे हे सुद्धा ऊर्जेवरती खूप अवलंबून आहे. म्हणजे आपण जर शेतकऱ्यांनी काही वेळा बघितलं असेल की ते जे कॉटलिडॉन असतात, म्हणजे ते गर्भाशय आहे, त्या गर्भाशयामध्ये असे कॉटलिडॉन असतात ज्याच्यावरती अशी वार चिकटून बसलेली असते. ही वार चिकटून बसलेली वार निघण्यासाठी व्हिटॅमिन ई आहे, सेलेनियम आहे आणि ऊर्जा आहे, ह्याची खूप आवश्यकता आहे. जर ही तशीच राहिली तर काय होणार, ती वार राहिल्यामुळे ती वार तशीच त्या जनावराच्या गर्भाशयामध्ये कुजते आणि ते मग ते इन्फेक्शन होते आणि मग नंतर त्या जनावराला खूप त्याचा त्रास होतो. नंतर आपण पाहतो की गर्भाशय पण काही काही वेळा बाहेर येते. अशा वेळेला गर्भाशय व्यवस्थित राहण्यासाठी म्हणून त्याला लिगामेंट्स ठेवलेले आहेत. ते लिगामेंट्स ज्यावेळी ऊर्जाची कमतरता होते आणि ज्यावेळी ती जार टाकण्यासाठी, बाहेर टाकण्यासाठी किंवा जनावर विण्यासाठी ज्यावेळी तिला जोरात वेन देते त्यावेळी ती वेन दिल्यानंतर ती जसंच्या तसं गर्भाशय बाहेर येते. जर ते त्याच्यामध्ये ऊर्जा असती तर ऑटोमॅटिक ती जार बाहेर पडली असती आणि त्या जनावराला काही इजा झाली नसती. ज्यावेळी हे जनावर वितय त्यानंतर ती दुग्धोत्पादनामध्ये हळूहळू दूध वाढत जायला पाहिजे. ज्याला आपण काही पिरियड आहे की ज्या पिरियडमध्ये 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या पिरियडमध्ये पीक लेवलला ते जनावर यायला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखादी 40 लिटर दूध देणारी गाय आहे तर ती एक 20 दिवसामध्ये 40 लिटर तिनं अटेंड करायला पाहिजे. ते 40 लिटरपर्यंत आली तरच त्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे. ते पीक लेवल जो आहे तो पीक लेवल जर वाढत गेला, म्हणजे हळूहळू वाढत गेला, 2 महिन्यानंतर, 60 दिवसानंतर जर तो पीक लेवल जर येत असेल तर तेवढं जे दूध आहे तेवढं दूध ते घटतंय, म्हणजे त्याचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान त्या जनावरांच्या मध्ये सोसावं लागते. काही वेळेला असं दिसून येतं की जनावर ज्या वेळेला डिलिव्हर करतं किंवा विळतं आणि त्यानंतर ते जनावर लंगडायला लागतं किंवा त्याच्यामध्ये चालण्यामध्ये काही त्याच्यामध्ये त्रुटी दिसून येतात, तर हे जनावर लंगडणं हे का होतं? जनावर समजा व्याल्यानंतर काय होते की त्या गर्भाशयानं ती जी जागा ऑक्युपाय केलेली, त्या शरीरामध्ये जी काय जागा व्यापलेली आहे ती जागा ऑटोमॅटिक कमी होते, कारण गर्भाशयाची साईज कमी होते आणि
पोट परत एकदा जे काय आपण रुमेन म्हणतो, जनावरांच्या मध्ये 4 पोट आहेत, त्याच्यामधलं रुमेन ते परत एकदा आपली जागा घेते. परंतु ती जागा घेत असताना त्या जनावराच्या चयापचयाच्या क्रियेमध्ये म्हणजे पचनक्रियेमध्ये बऱ्याचदा बदल घडून येतात आणि ह्या बदलामुळं त्याची जी काय ओटीपोटातली आम्लता आहे, ज्याला आपण ॲसिडिटी म्हणतो, ही ॲसिडिटी वाढते आणि त्याला सारा असा शब्द आहे, म्हणजे सबॲक्यूट रिनल ॲसिडोसिस, ज्याला आम्लता वाढल्यामुळं हे सारा नावाचा जो ॲसिडोसिसचा प्रकार आहे, हा ॲसिडोसिसचा प्रकार आपल्याला जनावर व्याल्यानंतर ताबडतोब दिसून येतो. आणि त्यामुळं काय होतंय की या सारामुळं सबॲक्यूट रिनल ॲसिडोसिसमुळं जे पायाचे खुराचे जे लॅमिने आहेत त्या लॅमिनी एकदम वीक होऊन जातात किंवा त्याच्यामध्ये अशक्तता येते आणि त्या लॅमिनी अशक्त असल्यामुळं ज्यावेळी जनावर ते पाय टेकतंय त्यावेळी ते टेकल्यानंतर त्याला ते दुखल्यानंतर ते पाय वर धरते म्हणून लंगडायला चालू होतात. खरं तर हे लंगडणं सारामुळं आहे, परंतु शेतकऱ्याच्या बऱ्याचदा लक्षात येत नाही, आमच्या डॉक्टरांच्या पण बऱ्याचदा लक्षात येत नाही आणि मग आम्ही त्याला औषधोपचार करत राहतो, ते लंगडण्यावरती औषधोपचार करत राहतो. तर व्याल्यानंतर जर लंगडत असेल जनावर असं तर कुठल्या पद्धतीने लंगडते, 1 2 3 4 5 पद्धतीने ते लंगडते, तर त्याकडे आपण लक्षपूर्वक पाहायला पाहिजे. व्याल्यानंतर झालेला सारा आहे का जो निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समुळं झालेला आहे, ज्याच्यामध्ये ॲबोमेझल डिस्प्लेसमेंट म्हणजे ओटीपोट जे आहे ते ओटीपोट काही वेळेला त्याची जागा सोडून दुसरीकडे येते, त्याला ॲबोमेझल डिस्प्लेसमेंट म्हणतात. त्याच्यामुळं पण त्या जनावराच्या चयापचयाच्या आणि प्रक्रियेवरती त्याच्या पचनाच्या प्रक्रियेवरती परिणाम होतो. व्याल्यानंतरची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जनावर वेळेत माजाला येणे. आता हे पण एनर्जीशी म्हणजे ऊर्जेशी अत्यंत जवळीक असलेली गोष्ट आहे. म्हणजे जर जनावराच्या शरीरामध्ये ऊर्जा व्यवस्थित असेल, संतुलन व्यवस्थित असेल तरच जनावर योग्य वेळी माजाला येणार. समजा म्हैस असेल तर ती म्हैस आपल्याला 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान माजाला यायला पाहिजे. गाय असेल तर गायीच्या बाबतीमध्ये आपण बघतो की 21व्या दिवसापासून 42 दिवसापर्यंत गाय परतच्या वेतासाठी माजाला येत असते. आता आम्ही बऱ्याचदा इन्फर्टिलिटी कॅम्प घेतो, म्हणजे गावांना राहणाऱ्या जनावरांचे कॅम्प घेतो, त्यावेळी आपल्या असं लक्षात येते की लोक सांगतात आम्हाला की जनावर आमचं विण 6 महिने झाले, आता 6 महिन्यात सुद्धा अजून माजाला आलेलं नाही. मग त्यातला पहिल्यांदा आम्ही बघतो की त्याचा बॉडी स्कोर काय आहे, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जनावर गेलेलं आहे. आणि बऱ्याचदा असं लक्षात येते एक 80-90% की जनावर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये असतात. म्हणजे ऊर्जा संतुलन व्यवस्थित नाही, नकारात्मक ऊर्जा त्याच्यामध्ये असल्यामुळं ते जनावर व्यवस्थित माजाला आलेलं नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याच्यामधली की ते जनावर जे आहे माजाला आलेलं जनावर त्याच्यामध्ये जे स्त्रीबीज तयार होत राहते त्या स्त्रीबीजाची व्यवस्थित निर्मिती होणे आणि ते स्त्रीबीज व्यवस्थित फुटणे, त्या स्त्रीबीजाचं स्पर्म बरोबर म्हणजे त्या वीर्याबरोबर संयोग होणे आणि तिथं एक ज्याला आपण म्हणतो की oocyte तयार होणे, गर्भ तयार होणे, ह्याला पण ऊर्जेची गरज आहे. जर ऊर्जा आपण व्यवस्थित रीतीनं मेंटेन नाही केली, त्याला ऊर्जा व्यवस्थित शरीरामध्ये नसली तर ते oocyte म्हणजे ते स्त्रीबीज बाहेर येण्याची प्रक्रिया असो किंवा ती फुटण्याची प्रक्रिया असो किंवा फलन होण्याची प्रक्रिया असो, या सर्वावरती परिणाम होतो आणि त्या परिणाम म्हणून ते जनावर गाभण राहण्यासाठी आपल्याला त्रास देत राहते. नकारात्मक संतुलन आहे का हे ओळखण्याकरिता म्हणून शेतकरी बांधवांनी ते कसं ओळखायला हवं? निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे किटोसिस. या निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समुळं तो रोग नाही, परंतु त्याला आपण मॅनेजमेंटल डिसऑर्डर म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये किटोसिस नावाचा प्रकार, मी तर म्हणतो की जनावरातला डायबिटीस म्हणायला काय हरकत नाही, की हा किटोसिस जनावरांच्या मध्ये आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. विशेषतः जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या मध्ये किटोसिस आपल्याला दिसून येतो. हा किटोसिस कसा होतो की जे काय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे फॅट जे आहे हे ऊर्जा कमी पडल्यामुळं ॲडिपोज टिश्यूमधलं फॅट जे स्निग्ध पदार्थ आहे ते लिव्हरमध्ये येतात आणि तिथं ते त्याच्यावरती क्रिया होऊन ते लिव्हरमधनं त्याच्यातनं ऊर्जा निर्मिती होते. परंतु ज्यावेळी जास्त प्रमाणात हे फॅट तिथं लिव्हरमध्ये जमा होते त्यावेळी निर्माण होणाऱ्या जे काही कीटोन बॉडीज आहेत त्या कीटोन बॉडीज पुढं ऊर्जेपर्यंत जातच नाहीत. त्या कीटोन बॉडीज तशाच रक्तामध्ये शोषल्या जातात आणि मग ते रक्तामध्ये शोषलेल्या कीटोन बॉडीज बाहेर टाकल्या जातात. त्यामुळं किटोसिस होतात. किटोसिस म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की हाईड बोन कंडिशन, म्हणजे जनावर एकदम खराब तुम्हाला दिसून येणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हिरवा चारा खात नाही, वाळला चारा खाते परंतु भरडा अजिबात खायला तयार नाही. चौथी गोष्ट, त्या जनावराचं शेण जर आपण बघितलं की ते शेणाचा जो काही पू आहे, पण ज्याला म्हणतो शेण घालण्याची जी काही पद्धत आहे म्हशीची गायीची तशी नसते, तर घोड्यासारखी अशी लीद किंवा असे घट्ट पडतात. म्हणजे त्याच्यावरती पातळ असा म्युकसचा असा एक थर साचलेला असतो, त्याला आपण स्टिटोरिया असं म्हणतो. हे स्टिटोरियाची कंडिशन आपल्याला दिसून येईल. आणि अत्यंत महत्त्वाचं लक्षण म्हणजे की त्या जनावराच्या लघवीला, दुधाला किंवा त्या जनावराच्या श्वासाला पण त्यावेळेला गोड वास येतो. आपल्याला असं लक्षात येईल की असे शेतकरी ज्यावेळी रतीब म्हणून दूध देत असतात
त्यावेळी ते रतीब त्यांना सांगत असते की तुमच्या ते दुधाला सर जरा असं गोड वास येतोय, काय भानगड आहे. म्हणजे हे जे काय आहे दुधाला गोड वास येणे हा किटोसिसचा प्रकार आहे आणि हा निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सशी म्हणजे ऊर्जा संतुलनाशी खूप महत्त्वाचा जोडलेला भाग आहे. म्हणजे ह्यावरून पहिली गोष्ट आहे की ह्या लक्षणावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या जनावरांमध्ये ऊर्जा संतुलन व्यवस्थित नाही. नक्कीच. दुसरी गोष्ट, फॅट आणि प्रोटीन्सचं जे काय प्रमाण आहे ते शरीरामधलं फॅट आणि प्रोटीनचं प्रमाण एकदम कमी होऊन व्यस्त होऊन जाते आणि दुधामध्ये फॅट भरपूर आपल्याला दिसायला लागते. काही वेळेला आमच्याकडे येतात शेतकरी की साहेब आमच्या दुधाला एकदम 14 ते 18 फॅट लागायला लागले. अर्थात ते शेतकरी खुश असतो, त्याला काय वाटते की मला दूध दर जास्त मिळेल, परंतु 14 ते 18 फॅट लागणे त्या दुधाला हे नॉर्मल नाही, हे त्याच्या लक्षात येत नाही. हे 14 ते 18 फॅट लागते कशामुळं, इकडे ऊर्जेची कमतरता आहे आणि फॅट भरपूर शरीरामध्ये आहे आणि ते फॅट दुधामधनं जायला चालू झालेलं आहे. म्हणजे प्रोटीन आणि फॅटचं जे काही प्रमाण आहे ते पण आपल्याला व्यवस्थित दिसून येत नाही. आता हे लक्षण ओळखायसाठी अगदी साध्या सोप्या स्ट्रीप आता निघालेल्या आहेत बाजारामध्ये, त्याला युरो स्ट्रिप्स आपण असं म्हणतो की त्याच्याद्वारे आपण लघवी पण तपासू शकतो आणि दूध पण तपासू शकतो. ह्यासाठी ती स्ट्रीप नुसती जर आपण त्या दुधात किंवा त्या लघवीमध्ये बुडवली तर त्याच्याद्वारे त्याचा जे काही कलर चेंज होत राहतो त्या कलर चेंजनुसार आपल्याला त्याच्यात किती किटोन बॉडीज आहेत, 1.2 मिलीमोल हे 2 मिलीमोल इथपर्यंत असायला पाहिजे खरं तर. त्याच्यापेक्षा जास्त जर असल्या तर ते क्लिनिकल किटोसिसमध्ये आपण जातो. हे इम्बॅलन्स जे आहे याच्यावरती जर आपल्याला उपचार करायचे असतील तर ते उपचार शेतकरी बांधवांनी कसे करायला हवेत? पहिला उपचाराचा प्रकार जो आहे तो म्हणजे जे दिसतंय आता किटोसिस त्याला ट्रीटमेंट करणे. आता ट्रीटमेंट करत असताना, उपचार करत असताना शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्या तज्ज्ञ पशुवैद्यकाला दाखवायला पाहिजे की बाबा ही किटोसिस आहे का. किटोसिस जर असेल तर निश्चित रीतीनं त्याला ग्लुकोज देण्याची खूप आवश्यकता असते. म्हणून आपण काय करतो, त्याला पहिल्यांदा रक्तातलं ग्लुकोजचं प्रमाण वाढवण्यासाठी पहिली गोष्ट आहे की त्याला शिरेवाटे आपण ग्लुकोज देत राहतो, ट्रीटमेंट म्हणून, ॲज अ ट्रीटमेंट म्हणून. म्हणजे ट्रीटमेंट आणि प्रतिबंध ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या ट्रीटमेंट म्हणून आपण ग्लुकोज त्याला देत राहतो. दुसरी गोष्ट, ग्लुकोज प्रिकर्सर म्हणजे ग्लुकोज तयार करण्याची यंत्रणा जी शरीरामध्ये बिघडलेली आहे ती परत नॉर्मलला आणण्यासाठी म्हणून प्रोपिलिन ग्लायकॉलसारखी औषधं बाजारामध्ये मिळतात, ज्याचा 200 मिलीचा डोस एक 10 दिवस जर आपण दिला तर रेडीमेड ग्लुकोज शरीराला मिळत राहते आणि ते रेडीमेड ग्लुकोज ते शरीर वापरून निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समधून किंवा किटोसिसमधून ते जनावर परत एकदा नॉर्मल स्थितीला येऊ शकते. आपल्या या विषयानुरूप जर सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? ऊर्जा संतुलनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या गाभण पिरियडमध्ये त्या जनावराला ऊर्जा देणे म्हणजे पशुखाद्य देणे. जे 60 दिवस अगोदर आहे, विशेषतः गायींच्यामध्ये लोक भरडा द्यायचं बंद करत नाहीत, पशुखाद्य द्यायचं बंद करत नाहीत, परंतु म्हैशींच्यामध्ये आपण पाहतो की पशुखाद्य देण्याचं प्रमाण लोकांचं फार कमी आहे. म्हणून त्या 60 दिवसाच्या पिरियडमध्ये त्या जनावराला योग्य पशुखाद्य देणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट, या 60 दिवसापैकी पहिल्या 45 दिवसामध्ये त्याला पेंड द्या किंवा मक्याची चुनी द्या ज्याच्यामध्ये ऊर्जा भरपूर आहे. पेंड मग सरकी पेंड असेल किंवा शेंगदाणा पेंड असेल किंवा कोणत्या प्रकारची पेंड आहे ती पेंड देणे, त्याच्याबरोबर मक्याची चुनी देणे किंवा मका देणे, भरड मका दिला तरी चालू शकेल. आणि शेवटच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याला ग्लुकोजिन मगाशी म्हटलं प्रोपिलिन ग्लायकॉलसारखी औषधं जी शेवटच्या 10 दिवसामध्ये व्यायच्या अगोदर आणि व्यायाल्यानंतर 10 दिवस प्रोपिलिन ग्लायकॉलसारखी जर आपण औषधं दिली तर निश्चित रीतीनं तिचं ऊर्जेचं संतुलन आपण करू शकू. शेतकरी बांधव, पशुपालक योग्य पद्धतीने आहार व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन करून चांगल्या पद्धतीने आपलं पशुसंवर्धन करतील, आपले प्राणी, आपले जनावरं योग्य पद्धतीने हाताळतील अशी आपण एक अपेक्षा व्यक्त करूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार.